हाय नमस्कार. माझ्या सगळ्या गोड मैत्रिणींना आजचा दिवस खूप आनंदाचा जावो. तर दिवाळीचा हा व्लॉग खरं तर खूप उशिरा मी तुमच्याशी शेअर करत आहे. त्याचं खरं कारण म्हणजे दिवाळीनंतर मी लगेच गावी गेली. कारण गावी एक प्रोग्रामसुद्धा होता. त्याच्यामुळे एडिटिंग करता आलं नाही आणि शिवाय गावी रेंजसुद्धा नसते. पण खूप सुंदर असं डेकोरेशन केलेलं, छान सेलिब्रेशन केलं आणि खूप सुंदर अशी लक्ष्मीपूजनची पूजा मांडलेली. तर म्हटलं तुमच्याशी तर ते नक्कीच शेअर करायला हवं. म्हणूनच हा छोटासा व्लॉग की ज्यामध्ये पूजा, डेकोरेशन आणि दिवाळीचं शॉपिंग सगळं काही आहे. तर आजच्या या व्लॉगमध्ये मी पूर्ण दिवाळीचा व्लॉग एकत्र शेअर करणार आहे. कारण दिवाळीमध्ये मी एकही व्हिडिओ टाकला नव्हता. कारण तुम्ही सुद्धा खूप बिझी असाल आणि मी सुद्धा बिझी होते. तर दिवाळीसाठी मी कुठले-कुठले पदार्थ बनवलेले बघा, लाडू, चिवडा, चकल्या आणि शंकरपाळे. खरं तर हे सगळे पदार्थ आपण बाहेरून सुद्धा विकत आणू शकतो. पण दिवाळीमध्ये जेव्हा आपण हे पदार्थ आपल्या घरी बनवतो ना, तेव्हा खरंच दिवाळी, दिवाळी असल्यासारखी वाटते. आणि अशी खूप सारी कामं केल्यानंतर खरंच एक्झॉस्ट व्हायला होतं. मला सुद्धा झालेलं. आणि हा माझा सगळ्यात फेमस प्रकार आहे. म्हणजे चकल्या. मी केलेल्या चकल्या सगळ्यांना आवडतात. पण असं एकट्याने चकल्या करणं खरंच खूप अवघड टास्क आहे. तरीसुद्धा ह्या एवढ्या चकल्या मी बनवलेल्या आहेत. आणि बेसनचे लाडू, चिवडा आणि खारे शंकरपाळे बनवलेले. नैवेद्यासाठी तरी आपण एवढे प्रकार तरी घरी बनवावेत असं मला वाटतं. त्यातून हे सगळं स्वतःच जर शूट करायचं असेल ना, तर खूप दमछाक व्हायला होते. कारण पदार्थ पण चांगला जमायला हवा आणि शिवाय शूटसुद्धा व्यवस्थित व्हायला हवं. त्याच्यामुळे थोडीशी धावपळ होते. तरीसुद्धा हे थोडंसं शूट मी केलेलं आहे. तर कितीही पूर्वतयारी केली ना, तरी दिवाळी म्हटलं की दिवाळी आणि त्यातली आपली घरातील न संपणारी कामं हे ठरलेलंच आहे. आणि त्याशिवाय आपल्याला घरसुद्धा डेकोरेट करायचं असतं. तर मी काही गोष्टी मागवलेल्या ऑनलाईन ते मी तुमच्याशी शेअर केलेलं. तर हे लावतानाचा व्हिडिओ मला तुमच्याशी शेअर करायचा होता. पण तेवढा वेळच मिळाला नाही आणि बाहेर थोडीशीच जागा आहे तिथे ट्रायपॉड ठेवून शूट करणं मला शक्य नसतं. त्याच्यामुळे मी आधी लावून घेतलं आणि आपला जो दर्शनी दरवाजा असतो ना, मेन दरवाजा असतो तो नेहमी असा छान डेकोरेट करावा. कारण तिथूनच एक पॉझिटिव्ह एनर्जी आपल्या घरामध्ये येत असते. तर हा आहे दिवाळीचा पहिला दिवस. तर सकाळी लवकर उठून अभ्यंगस्नान वगैरे झाल्यानंतर आमचं दरवर्षीचं हे ठरलेलंच आहे, की दिवाळीच्या पहिल्या दिवशी देवदर्शनासाठी जायचं. तर हे आहे आमच्या चिपळूणचं ग्रामदैवत श्रीदेव कालभैरव. आणि इतर वेळी म्हणजे प्रत्येक सणाला तर आम्ही येतोच दर्शनासाठी. पण दिवाळीच्या पहिल्या दिवशी आवर्जून आमचं ठरलेलंच आहे, की देवाच्या दर्शनासाठी यायचं. तर बऱ्यापैकी रांग असते. कारण बहुतेक सगळेच जण दिवाळीच्या पहिल्या दिवशी देवाच्या दर्शनासाठी येत असतात आणि खूप छान वाटतं. सगळेजण छान असे कुर्ता, पायजमा, साडी अशा आपला पारंपरिक पेहरावात असतात. सगळे छान असे तयार झालेले असतात आणि खूप प्रसन्न असं वाटतं बाहेर जाऊन आलं की. आणि त्यातून आपल्या देवाचं दर्शन घेतल्यानंतर तर खरंच खूप मन प्रसन्न असं होतं. आणि इथं हे बाहेर अशी कमळाची फुलं विकायला होती, तर ती सुद्धा मी घेतली. आणि पहिल्या दिवशी एवढं शूट केलं कारण त्या दिवशी कोणाला सुट्टी नव्हती, सगळेजण ऑफिसला गेले. तर हा आहे दुसऱ्या दिवशी लक्ष्मीपूजनचा दिवस. तर सकाळी सगळी नैवेद्याची गडबड वगैरे होती. तर ते काही मी शूट केलं नाही. पण लक्ष्मीपूजनच्या आधी पुन्हा एकदा घर मी स्वच्छ करून घेतलं. म्हणजे लादी वगैरे पुसून घेतली. आणि त्याच्यानंतर ही मांडणीचा फक्त व्हिडिओ मी तुमच्याशी शेअर करत आहे. कारण बऱ्याचशा माझ्या मैत्रिणींनी सांगितलं, की लक्ष्मीपूजनची मांडणी करतानाचा व्हिडिओ आमच्याशी शेअर कर म्हणून. तर इथं हे जे 2 पार्ट दिसतायत, तर ते मी खास लक्ष्मीपूजनसाठी घेतलेले आहेत. आणि एक कलश असा घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये पाण्यामध्ये हळद, कुंकू, सुपारी, तांदूळ आणि ₹1 नाणं असं टाकायचं आहे. त्याच्यानंतर चौरंगावरती लाल वस्त्र मी अंथरलेलं आणि त्याच्यावरती थोडेसे तांदूळ टाकून त्याच्यावरती आपण कलश ठेवायचा आहे. आणि कलशाला आंब्याचा डहाळा किंवा विड्याची पानं लावून घ्यायची. आणि बाजूलाच एक छोटासा पाट ठेवून मी त्याच्यावरती माझ्याकडे कोल्हापूरच्या महालक्ष्मीची जी मूर्ती आहे तिचीच मी पूजा करते, तर ती ठेवलेली आहे. आणि बाजूला गजलक्ष्मी. आंब्याच्या डहाळ्याने ना खूप पॉझिटिव्ह अशी एक व्हाईब आपल्याला मिळते. म्हणूनच ते कुठल्याही शुभप्रसंगी आपल्या दरवाजाला सुद्धा लावायचं होतं. आज सुद्धा मी ते लावलेलं आहे. आणि त्याच्यानंतर मी इथं विड्याची पानं घेतलेली आहेत आणि त्याच्यावरती गणपती, लक्ष्मी यांची मूर्ती आणि कुबेर म्हणून सुपारीची स्थापना केलेली आहे. आणि बाजूला श्रीयंत्राची स्थापना केलेली आहे. तर मी ही मांडणी आहे ती तयार व्हायच्या आधीच करते आहे. कारण मांडणी करायला खूप वेळ लागतो. त्याच्यामुळे आधी व्यवस्थित मांडणी करून घेतली ना, मग ऐन वेळेला काही गडबड होत नाही. तर त्याच्यानंतर हा पुढे जो पाट आहे त्याच्यावरती मी ही सगळी धान्य या मटक्यामध्ये ठेवलेली आहेत. धनधान्य आणि समृद्धीचं प्रतीक म्हणून. आणि ही सगळी मांडणी करून झाल्यानंतर मग मी रांगोळी काढली. त्याच्यानंतर सगळीकडे दिवे वगैरे लावले आणि ही मोराची रांगोळी मी तुमच्या शेअर केलेली रेडीमेड घेतलेली ती. पण याच्यामध्ये कलर भरण्यामध्ये इतका वेळ गेला की तेवढ्या वेळामध्ये मी 2-3 मोर काढून झाले असते रांगोळीचे. आणि त्याच्यानंतर देवासाठी नैवेद्य म्हणून जो फराळ आपण केलेला असतो तो सगळा ह्या ताटामध्ये, जे गोल्डन कलरचं एक ताट मी घेतलेलं त्याच्यामध्ये ठेवलं. खूप सुंदर
वाटत होतं, पण त्याचं शूट मला नाही करता आलं. आणि भरपूर सारे दिवे मी या दिवशी लावलेले, म्हणजे पणत्या वगैरे, तर त्याच्या वाती वगैरे करण्यामध्ये सुद्धा खूप वेळ गेला. आणि खरं तर मी ठरवलेलं की संध्याकाळी पूजेच्या वेळेला गडबड अजिबात होऊन द्यायची नाही. त्यासाठी मी लवकर उठलेली आणि दिवसभर झोपली सुद्धा नाही. सतत काम करत राहिले, तरी सुद्धा कसं कुणास ठाऊक ऐन वेळेला खूप गडबड झाली. आणि 6:30 ते 8:30 या वेळेपर्यंतच पूजा करायची होती. त्यामुळे मी पटकन 5 मिनिटामध्ये तयार झाली आणि आधी पूजा करून घेतली. पण पूजा मात्र अगदी माझ्या मनासारखी झाली. आणि त्याच्यानंतर मग मी जे रील तुमच्याशी शेअर केलेलं आहे त्याचं शूट वगैरे केलं. खरं सांगायचं तर लक्ष्मीपूजनच्या दिवशी सकाळी जेव्हा मी साफसफाई करत होते ना, तेव्हाच काहीतरी उचलताना ना माझी कंबर लचकली. आणि खरंच म्हणजे आपण ना असं गडबडीमध्ये खूप उत्साहात किंवा कामाच्या गडबडीमध्ये असं काम करायला जातो आणि असं काहीतरी होतं. पण मी तिकडे थोडंसं दुर्लक्षच केलं. म्हटलं नाही, मी एवढी तयारी केली तर मी हे सगळं करणारच. तुम्ही बघतच आहात की मी शूट वगैरे सुद्धा केलं, रील सुद्धा बनवली. आनंदाचे क्षण असे जाऊ द्यायचे नसतात, कारण हे त्रास वगैरे तर होतच राहतात. पण या सगळ्या गोष्टींकडे जर आपण पॉझिटिव्ह नजरेनं बघितलं ना, तर या त्रासांची तीव्रता थोडी कमी होते असं मला वाटतं. आणि आवडतं मला हे सगळं सेलिब्रेट करायला, असं छान घर डेकोरेट वगैरे करायला. फक्त व्लॉगसाठीच नाही, तर मी अगदी पहिल्यापासूनच अशी छान अशी पूजा करते, माझं घर छान असं डेकोर करते. कारण थोडंसं दमायला जरी झालं ना, तरी याच्यातून जो आपल्याला आनंद मिळतो ना, तो काही वेगळाच असतो. तर हा आहे लक्ष्मीपूजनचा दुसरा दिवस आणि मी निघालेली आहे गावी, कारण माझ्या बहिणीच्या मुलाचं बारसं आहे. खरं तर या दिवशी ना गावी आल्यानंतर मी खूप सारी शॉपिंग पण केली. म्हणजे नणंदबाईंसाठी साडी घेतली, भाच्यासाठी ड्रेस घेतला आणि माझ्या स्वतःसाठी सुद्धा खरेदी केली. पण ना सगळीकडे दुकानांमध्ये एवढी गर्दी होती की मला शूट करायला काही वेळच मिळाला नाही. आणि खरंच खूप गडबड होती या सगळ्या खरेदीची. कारण दिवाळीच्या आधी स्वतःसाठी अशी काही शॉपिंग केलेलीच नव्हती. कारण साड्या वगैरे होत्या त्या आधीच्याच होत्या, त्याच मी नेसलेल्या दिवाळीला. आणि अशा रीतीने छान बारशाचा असा प्रोग्राम सुद्धा झाला. त्याच्यानंतर भाऊबीज होती, तर भावाला आणि भाच्याला ओवाळलं. आणि खरंच माझ्या ना कधी-कधी लक्षातच राहत नाही व्हिडिओ शूट करायचं किंवा कॅमेरा ऑन करायचं, मी विसरूनच जाते. तर हे काही थोडेफार फोटो होते. आता त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे प्रत्येक कुठलाही सण असला किंवा प्रोग्राम असला, की आपणा बायकांना सतावणारा एक प्रश्न म्हणजे या केसांचं करायचं काय? कारण सगळ्यांचेच केस पांढरे हल्ली झालेले आहेत. आणि आपल्या बऱ्याच मैत्रिणींनी विचारलेलं सुद्धा, की तुम्ही केसांना काय लावता? तर घरी मी बऱ्याच वेळेला मेहंदी लावत असते. पण यावेळेला मी ठरवलं, की हेअर कलर करायचा. पण खूपच केस पांढरे झालेले होते. खरं तर मला इथं लॉरियलचा कलर करायचा होता, पण तिच्याकडे नव्हता म्हणून तिने हा स्ट्रिकचा कलर केलाय. तर म्हटलं चला हा व्हिडिओ तुमच्याशी शेअर करूयात. कारण खूप वेळा आपल्याला प्रश्न पडतो, की कुठला कलर केसांना करावा किंवा कुठला चांगला आहे. तर खरं तर मला लॉरियलचाच आवडतो, पण तिने आता स्ट्रिकचा केलेला आहे. आणि हा नो अमोनिया आणि 4 नंबरची शेड आहे. खरं तर कुठलाही कलर म्हटला, की त्याच्यामध्ये केमिकल हे आलंच, पण आता काय करायचं? पर्याय नाही आहे. खरं तर हे कलर आपण घरी सुद्धा लावू शकतो, पण स्वतःला कलर लावणं हे थोडंसं अवघड वाटतं. आणि मी नेहमी गावी आल्यानंतरच हेअर कट किंवा हेअर कलर काय करायचं असेल तर करते. तुम्ही माझ्या व्हिडिओमधून सुद्धा नेहमी बघत असाल. फेशियल वगैरे मी काही पार्लरमध्ये जाऊन करत नाही, फक्त आयब्रोज करते. ही खरं तर ही सगळी तयारी दिवाळीच्या आधी करायला पाहिजे होती, पण मी बघा दिवाळीनंतर करते आहे. कारण दिवाळीच्या आधी हे सगळं करायला वेळ पण नव्हता आणि एवढा वेळ पार्लरमध्ये जाऊन बसायचा खरंच खूप कंटाळा येतो आणि खूप वेळ जातो या सगळ्या प्रोसेसमध्ये. पण काय करणार, पर्याय नाही हे केल्याशिवाय. हल्ली सगळीकडेच पोल्युशन वगैरे एवढं वाढलेलं आहे आणि प्रत्येक गोष्टीत केमिकल हे आहेच. आणि मी याआधी करत नव्हते कलर, ह्या वर्षातच मी हा दुसऱ्यांदा कलर केलेला आहे. पण चांगला आला कलर आणि केस सुद्धा चांगले असे सॉफ्ट झालेले. तर इथं लाईट गेलेली त्याच्यामुळे मी तिथं काही शूट केलं नाही. तर तुम्हाला दाखवते. हे बघा छान असा कलर आलेला आहे आणि केस सुद्धा असं टेक्स्चर चांगलं वाटत आहे. आणि केसांना कलर केल्यानंतर ना आपला लुक सुद्धा एक वेगळा असा छान असा येतो. त्याच्यानंतर तर मी शॉपिंग काय केली, तर दिवाळीनंतर मी ही शॉपिंग केलेली आहे. तर ही कुर्ती मी घेतलेली आहे. आपल्या बऱ्याचशा मैत्रिणी मला विचारत असतात, की तुम्ही ड्रेस कुठून घेता? तर मी ड्रेस जिथून मला आवडतील ना तिथून घेत असते. तर ती ब्लॅक कुर्ती होती, ती मी रिलायन्स ट्रेंड्समधून घेतलेली आहे. आणि ही जी कुर्ती आहे ती मी गावाला घेतलेली आहे. आणि तिथलं शूट मला करता आलं नाही, कारण दुकानामध्ये खूप गर्दी होती. नेक्स्ट टाइम मी जेव्हा तिथं जाईन तेव्हा तिथलं नक्की शूट करेन. आणि अजून एक गोष्ट म्हणजे आमच्या गावाला ना ज्वेलरीचे दुकान आहे, तर तिथे ना खूप सुंदर अशी जोडवी मिळतात. तर ती सुद्धा मी घेतली आहेत. म्हटलं चला तुमच्या शेअर करून, कारण वेगळी थोडीशी डिझाईन आणि अतिशय जी जुनी होती ना ती देऊनच मी ही घेतलेली आहेत. कारण मी नेहमी त्याच दुकानातून घेत असते. खूप सुंदर सुंदर असतात डिझाईन तिथल्या. तर आजचा हा व्हिडिओ कसा वाटला हे मला नक्की कमेंट करून सांगा. आणि तर जाता जाता व्हिडिओला लाईक करायला अजिबात विसरू नका. आणि अजून तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच एखाद्या छानशा व्हिडिओसह. तोपर्यंत खुश राहा, आनंदी राहा.